If she were my daughter, I would not let her drop out of school. If I were you, I would not trust him. या दोनही सेंटेन्सेस मध्ये शी या सब्जेक्ट सोबत वर हा वर्ब आला आणि दुसऱ्या सब सेंटेन्स मध्ये आय या सिंग्युलर सब्जेक्ट सोबत वर हा प्लुरल वर्ब आला. मग आय सोबत वर किंवा शी सोबत वर आपण कधीही वापरत नाही. मग हे सेंटेन्सेस करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत? तर मित्रांनो, हे दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट आहेत. पण कसे? शी सोबत तर वॉज वापरतात, वर कसं काय वापरलं? तर हाच आपला आजचा टॉपिक असणार आहे. कुठल्या सब्जेक्ट सोबत कुठल्या कंडिशन मध्ये कुठले वर्ब्स वापरायचे, ज्याला आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणतो. अत्यंत इम्पॉर्टंट, त्यानंतर इंटरेस्टिंग आणि अत्यंत महत्वाचा आजचा टॉपिक असणार आहे. फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्याकडून मी एक एक्सरसाइज करून घेणार आहे, प्रॅक्टिस सेट करून घेणार आहे. सो लेट्स स्टार्ट आवर न्यू टॉपिक, दॅट इज सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. सो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकला सुरू करताना सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे की बेसिक रूल काय आहे. सो सगळ्यात बेसिक रूल असा आहे की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा अर्थ असा होतो की कुठल्याही सब्जेक्ट मध्ये दोन गोष्टी असतात. एक तर सब्जेक्ट नाउन असतो किंवा तो प्रोनाउन असतो. तर या सब्जेक्ट मधील नंबर किंवा पर्सन नुसार वर्ब बदलत असतो. म्हणजेच सब्जेक्टचा नंबर प्लुरल असेल किंवा सिंग्युलर असेल किंवा सब्जेक्ट हा पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन असेल, तर या सब्जेक्टच्या नंबर किंवा पर्सन नुसार वर्ब बदलत असतो आणि त्यालाच आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणत असतो. एक बेसिक रूल आहे किंवा बेसिक कन्सेप्ट अशी आहे की सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर वर्ब्स वापरतात. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर वर्ब्स वापरतात. मग सिंग्युलर सब्जेक्ट कुठले आणि सिंग्युलर वर्ब्स कुठले? ही, शी, इट आणि कुठलाही सिंग्युलर नाउन यांना आपण सिंग्युलर सब्जेक्ट्स म्हणूया. सोबतच इज, वॉज, हॅज किंवा कुठल्याही मेन वर्बला यस, इयस सफिक्स लागला असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर सब्जेक्ट असतो. त्याचप्रमाणे प्लुरल सब्जेक्ट्स मध्ये वी, यू, दे किंवा एखादं प्लुरल नाउन असेल तर आपण त्या सर्वांना प्लुरल सब्जेक्ट्स म्हणत असतो. आणि वर, आर, हॅव, डू किंवा कुठल्याही मेन वर्बला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा यस, इयस सफिक्स लागत नसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण प्लुरल वर्ब म्हणत असतो. हे सिंग्युलर सब्जेक्ट्स आणि हे प्लुरल सब्जेक्ट्स. परंतु एक गोष्ट, एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे यामध्ये दोन सब्जेक्ट्स मिस आहेत, आय आणि यू. ऍक्च्युली आय हा जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे, तो या ग्रुपमध्ये यायला पाहिजे. परंतु तो आपण त्याचा यूज करत असताना तो आपण या ग्रुपमध्ये न करता आपण आयचा यूज या ग्रुपमध्ये करतो. म्हणजे जर सब्जेक्ट आय असेल तर वर्ब वापरताना आपण प्लुरल वर्ब्स वापरत असतो. आणि सोबतच यू हा जो एक सब्जेक्ट आहे, यू हा सिंग्युलर सुद्धा आहे आणि प्लुरल सुद्धा आहे. परंतु आपण यालाही याच ग्रुपमध्ये वापरतो. म्हणजेच एक गोष्ट डोक्यामध्ये पक्की झाली, एक मुद्दा आपल्या डोक्यामध्ये पक्का झाला, तो म्हणजे जर आपल्या सब्जेक्ट्स मध्ये आय आणि यू हे जर सब्जेक्ट्स आले असतील, जरी ते सिंग्युलर असले तरी आपण त्यांना वर्ब वापरताना प्लुरल वर्ब्स वापरत असतो. ओके, ही झाली बेसिक कन्सेप्ट. आता जे आपले आजचे इम्पॉर्टंट टॉपिक, आजचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते पाहू. पहिला रूल तो म्हणजे सेकंड कंडिशनल किंवा सपोजिशनल सेंटेन्सेस. म्हणजे ज्या सेंटेन्सेस मध्ये एखादी अनरियल, इमॅजिनरी अशी जर गोष्ट सांगायची असेल तर आपण त्या सेंटेन्स मध्ये वर हा प्लुरल वर्ब कुठल्याही सब्जेक्ट सोबत वापरत असतो. म्हणजेच आपला रूल असा आहे की शी
हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर शी सोबत आपण सिंग्युलर सब्जेक्ट वॉज वापरायला पाहिजे होतं, पण या सेंटेन्स मध्ये आपण वर हे प्लुरल वर्ब वापरलेला आहे, म्हणजेच इथं तुम्ही प्लुरल वर्ब वापरला. तो प्लुरल वर्ब का बरं वापरला? कारण या सेंटेन्स मध्ये इफ शी वर माय डॉटर, जर ती माझी मुलगी असती तर आय वुड नॉट लेट हर ड्रॉप आउट ऑफ स्कूल, मी तिला शाळेतून ड्रॉप आउट होऊ दिलं नसतं. म्हणजे जर असं असतं तर, म्हणजेच ती अनरियल गोष्ट आहे. जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये अनरियल किंवा इमॅजिनरी सेन्स येत असेल तर त्या सेंटेन्स मध्ये कुठल्याही सब्जेक्ट सोबत प्लुरल वर्ब वर हाच वापरला जातो. किंवा इफ आय वर यू, जर मी तू असतो तर मी त्यावर विश्वास केला नसता, मी त्याच्यावर विश्वास केला नसता. इफ आय वर यू, आय इज अ सिंग्युलर सब्जेक्ट अँड वी शुड यूज वॉज. बट पण तरी सुद्धा आपण वापरतोय प्लुरल वर्ब. इथे आपण प्लुरल वर्ब वापरतोय, म्हणजेच इथे आपण प्लुरल वर्ब का बरं वापरतोय? कारण याचा सेन्स हा अनरियल किंवा इमॅजिनरी आहे. जर मी तुझ्या जागी असतो तर, लास्ट सेंटेन्स मध्ये पण सुद्धा अनरियल आणि इमॅजिनरी सेन्स येतोय, तो म्हणजे आय विश मनीषा वर माय वाईफ. मनीषा जर माझी पत्नी असती तर, म्हणजेच मनीषा इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, म्हणजेच इथं आपण वॉज वापरायला हवा होता, परंतु इथं अनरियल सेन्स येत आहे, इमॅजिनरी सेन्स येत आहे, म्हणून आपण इथं वर हा प्लुरल वर्ब वापरलेला आहे. म्हणजेच जेव्हा जेव्हा सेंटेन्स मध्ये इमॅजिनरी किंवा अनरियल असा सेन्स येईल, म्हणजे सेंटेन्स हे सेकंड कंडिशनल सेंटेन्स असेल, तेव्हा आपण त्या सेंटेन्स मध्ये कुठल्याही सब्जेक्ट सोबत वर हाच वर्ब वापरत असतो. रूल नंबर सेकंड, मित्रांनो सर्व रूल लिहून घेताय ना, आपला नोटबुक रजिस्टर काढा आणि रूल्स लिहून घ्या. सो द सेकंड रूल दॅट इज कंपाऊंड सब्जेक्ट्स. जेव्हा सेंटेन्स मध्ये कुठलेही दोन सिंग्युलर नाउन जर अँड न जोडलेले असतील तर त्यांच्या सोबत आपण प्लुरल वर्ब वापरला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रोमा, रोमा इज a singular subject and Mona is also a singular subject and both subjects are joined with and. जेव्हा कुठलेही दोन सिंग्युलर सब्जेक्ट and न जोडले असतील, म्हणजे एक हा आणि एक हा दोन झाले, म्हणजेच इथे आपण प्लुरल वर्ब वापरावा. साधी कन्सेप्ट आहे, सर्वांना माहिती आहे. जेव्हा कुठलेही दोन सिंग्युलर सब्जेक्ट्स हे जर and ने जोडले असतील, कुठलेही दोन सिंग्युलर नाउन्स जर and ने जोडले असतील, तर आपण प्लुरल वर्ब वापरला पाहिजे. राधा अँड कृष्णा, मिस्टर देसाई अँड मिसेस देसाई. जेव्हा जेव्हा कुठलेही दोन सिंग्युलर नाउन्स हे जर यदा कदाचित and ने जोडले असतील, तर आपण वर्ब वापरताना तो वर्ब प्लुरल वापरायला पाहिजे. हे सर्व आपण इथे प्लुरल वर्ब्स वापरलेले आहेत. सर्वांना माहिती असणारा सोपा रूल होता. देन पेअर वर्ड्स, पार्ट्स अँड पार्सल. जेव्हा तुम्हाला पेअर वर्ड्स पाहायला मिळतील. नाउ व्हॉट इज मीन बाय पेअर वर्ड्स? तर फॉर एक्झाम्पल ब्रेड अँड बटर, हॅमर अँड सिकल, देन ट्रूथ अँड ऑनेस्टी, हॉर्स अँड कॅरेज, crown and glory, rise and fall, coming and going, screaming and shouting, age and experiences, eggs and bacon. अशा प्रकारचे अनेक कंपाऊंड वर्ड्स किंवा अशा प्रकारचे अनेक पेअर वर्ड्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता जे हे पेअर वर्ड्स आहेत, या पेअर वर्ड्सना आपण एकमेकांचे पार्ट अँड पार्सल म्हणतो, म्हणजे ते एकच समजले जातात. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता की ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट डिश किंवा फेवरेट ब्रेकफास्ट, ब्रेड आणि बटर माझा फेवरेट ब्रेकफास्ट आहे, म्हणजेच काय, इथे याचा अर्थ ब्रेकफास्ट करताना आपण फक्त ब्रेड खाऊन नंतर बटर खातो असं होत नसतं. तर ब्रेड अँड बटर या दोघांना आपण एकत्रच गणत असतो, म्हणजे या दोघांना आपण एकत्रच कन्सिडर करतो. म्हणून आपण ब्रेड
अँड बटर हे जरी दोन नाउन असले तरी आपण ब्रेकफास्ट या रेफरन्स मध्ये या दोघांना सिंग्युलर काउंट करतो, म्हणून आपण यांच्या सोबत सिंग्युलर वर्ब वापरत असतो. जेव्हा दोन शब्द एकमेकांचे पार्ट अँड पार्सल असतील, एकमेकांचा अविभाज्य अंग असतील किंवा दोनही जर पेअर वर्ड्स असतील तर त्यांच्या सोबत कधीही सिंग्युलर वर्ब वापरला पाहिजे. फॉर एक्झाम्पल राईस अँड करी, राईस अँड करी, राईस अँड करी. पुन्हा इज, कारण हे दोनही एकमेकांचे पार्ट अँड पार्सल आहेत. त्यानंतर स्लो अँड स्टेडी, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. इथेही दोन वर्ड्स हे एकमेकांचे पार्ट अँड पार्सल असल्यामुळं आपण जो वर्ब वापरला तो सिंग्युलर वापरलेला आहे. म्हणजे दोघांमधला फरक समजून घ्या. जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये दोन वेगवेगळे नाउन जर अँड न जोडले असतील तर आपण त्यांच्या समोर जो वर्ब येईल तो प्लुरल वर्ब यावा. आणि जर दोन कुठलेही नाउन किंवा दोन कुठलेही वर्ड्स जे एकमेकांचे पार्ट अँड पार्सल असतील तर त्यांना जोडत असताना तुम्हाला त्यांना सिंग्युलर कन्सिडर करायचं आहे, म्हणून त्यांच्यापुढे लागणारा जो वर्ब आहे तो वर्ब कधीही सिंग्युलर आला पाहिजे. नेक्स्ट रूल इज अबाउट आर्टिकल्स अँड पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्हज. जेव्हा एखाद्या कुठल्याही सेंटेन्स मध्ये दोन वेगवेगळ्या सिंग्युलर नाउन्स सोबत जर आर्टिकल्स लागले असतील किंवा पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्हज लागले असतील तेव्हा आपण वर्ब हा सिंग्युलर वापरावा की प्लुरल वापरावा. तर बघा, जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये कुठल्या तरी दोन सिंग्युलर नाउन सोबत जर सेपरेट आर्टिकल्स आले असतील, सेपरेट आर्टिकल्स आले असतील म्हणजे या नाउन साठी सेपरेट आर्टिकल आणि या नाउन साठी सेपरेट आर्टिकल, जर दोन वेगवेगळे आर्टिकल्स आले असतील म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हा व्यक्ती आणि हा दुसरा व्यक्ती या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. म्हणजे जेव्हा दोन नाउन साठी सेपरेट आर्टिकल आले असतील किंवा सेपरेट पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आले असतील. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर यासाठी तुम्हाला आपला ऍडजेक्टिव्ह टॉपिक किंवा ऍडजेक्टिव्हचा व्हिडिओ पाहावा लागेल. तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे माय, युअर, देअर, हिज, हर यांना आपण पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. म्हणजे जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये कुठल्या तरी दोन सिंग्युलर नाउनच्या पुढे जर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह दोन सेपरेट आले असतील किंवा दोन सेपरेट आर्टिकल्स आले असतील तर या दोघांनाही तुम्हाला सेपरेट कन्सिडर करावं लागतं. म्हणजे हा एक वेगळा व्यक्ती आहे आणि हा वेगळा व्यक्ती आहे, म्हणजे हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत, म्हणून आपण यांना प्लुरल वर्ब वापरत असतो. म्हणजे सेंटेन्स मध्ये जर दोन नाउन सोबत दोन वेगवेगळे आर्टिकल्स किंवा दोन वेगवेगळे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झाले असतील तर आपण त्यांच्या पुढे जो वर्ब वापरू तो वर्ब प्लुरल असावा, अनेक वचनी असला पाहिजे. देन जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये दोनही नाउन साठी एकच पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा एकच आर्टिकल आलं असेल तर तुम्हाला त्याला एक कन्सिडर करायचं आहे. म्हणजे बघा, द प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी वॉज देअर. या सेंटेन्स मध्ये एकच आर्टिकल आलेलं आहे. म्हणजे जर एकच आर्टिकल आलं असेल किंवा एकच पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं असेल तर आपण त्या सेंटेन्स मध्ये त्या दोनही नाउनला एकच कन्सिडर करतो. म्हणजे द प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी, इथं प्रिन्सिपली हाच सेक्रेटरी आहे. प्रिन्सिपल आणि सेक्रेटरी हे दोन एकच व्यक्ती आहेत, म्हणून आपण त्यांना सिंग्युलर कन्सिडर करत असतो. आणि इथं बघा, अ पोएट अँड फिलॉसॉफर एकच आर्टिकल आलेलं आहे. जर एकच आर्टिकल आहे तर हे दोनही व्यक्ती एकच आहे. तोच पोएट आहे आणि तोच फिलॉसॉफर आहे, म्हणून आपण इथे सिंग्युलर वर्ब वापरलेला आहे. हॅज हा सिंग्युलर वर्ब आहे आणि हॅव हा प्लुरल वर्ब आहे. इथे बघा, माय, इथे जर दोन पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह न येता जर केवळ एकच पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं असतं तर तुम्हाला इथं काय करावं लागलं असतं,
तुम्हाला इथं हॅज करावं लागलं असतं. का बरं? कारण एकच पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह जर असेल दोघांसाठी पण याचा अर्थ होतो की या दोनही व्यक्ती एकच आहेत. माय अंकल अँड गार्डियन म्हणजे माझे अंकलच माझे पालक आहेत, म्हणजे एकच व्यक्ती आहे. परंतु तुम्ही जर इथे माय पुन्हा वापरलं म्हणजे दोन पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह झाले, म्हणजे इथं माय अंकल वेगळे आहेत आणि याचे पालक वेगळे आहेत, म्हणजे दोन व्यक्ती झाल्या. म्हणून तुम्हाला इथं हॅव हे आर्टिकल वापरावं लागणार आहे. कारण की दोन असतील तर अनेक वचनी आर्टिकल आणि जर एक असेल तर एक वचनी आर्टिकल. क्लिअर? सो द नेक्स्ट पॉइंट दॅट इज जर सेंटेन्स मध्ये सुरुवात ईच ऑफ, ईदर ऑफ, नीदर ऑफ प्लस प्लुरल नाउन जर आलेलं असेल, जर एखाद्या सेंटेन्स मध्ये सुरुवात ईच ऑफ, ईदर ऑफ किंवा नीदर ऑफ ने झालेली असेल आणि समोर जर प्लुरल नाउन आलं असेल तर तुम्हाला कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त राहते. म्हणजे बघा या सेंटेन्स मध्ये ईच ऑफ दीज 4 पेन्स, या सेंटेन्स मध्ये 4 पेन्स हा प्लुरल नाउन आलेला आहे. त्यामुळं इथं आर वापरायचा की इज वापरायचा हे कन्फ्युजन आपल्या डोक्यामध्ये असतं. तेव्हा एक नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा सेंटेन्सची सुरुवात ईच ऑफ किंवा ईदर ऑफ किंवा नीदर ऑफ अशा प्रकारे होईल तेव्हा सेंटेन्स मध्ये तुम्हाला पुढे जो वर्ब येतो तो वर्ब हा सिंग्युलर असला पाहिजे. अर्थ असा होतो या सेंटेन्सचा की त्या चारही पेनांपैकी प्रत्येक पेन हा लाल होता असं म्हणतो आपण, लाल होतात असे म्हणत नाही. म्हणजे प्रत्येक पेन हा रेड होता, रेड होतात असं आपण म्हणत नसतो. म्हणून या सेंटेन्स मध्ये सुद्धा पहा ईदर ऑफ दोज बॉईज, ईदर ऑफ दोज बॉईज. जरी सेंटेन्स मध्ये दोज बॉईज हा प्लुरल सब्जेक्ट आला असला तरी सेंटेन्सची सुद्धा सुरुवात ईदर ऑफ ने झालेली असल्यामुळं तुम्हाला इथं इज हा सिंग्युलर वर्ब वापरावा लागेल. पुन्हा नीदर ऑफ यू, नीदर ऑफ यू, इथे हा जो यू आहे तो प्लुरल आहे, परंतु तुम्हाला इथं वापरत असताना काय वापरावं लागेल? सिंग्युलर वर्ब वापरावा लागेल. कारण सेंटेन्स मध्ये सुरुवात ही नीदर ऑफ अशी झालेली आहे. याला नायदर ऑफही म्हणतात, याला नीदरही म्हणतात. ईच ऑफ देम, ईच ऑफ देम, पुन्हा ईच ऑफ देम. देम हा प्लुरल असला तरी सुरुवात ईच ऑफ न झाल्यामुळं तुम्हाला इथे वॉज हा सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. ओके. एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर सिंग्युलर इनडेफिनिट प्रोनाउन झाली असेल म्हणजेच एव्हरीबडी, समबडी, नोबडी, एनीबडी किंवा एव्हरीवन, समवन, नो वन, एनीवन किंवा एव्हरीथिंग, समथिंग, नथिंग, एनीथिंग अशा प्रकारे जर इनडेफिनिट प्रोनाउन वापरले असतील तर त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला वर्ब हा सिंग्युलर वापरायचा आहे. या सर्व प्रोनाउन साठी जो वर्ब असतो तो वर्ब सिंग्युलर वापरायचा आहे, सिंग्युलर वापरायचा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग कन्सेप्ट. जर एखाद्या सेंटेन्स मध्ये दोन सब्जेक्ट्सच्या मध्ये जर ॲज वेल ॲज, टुगेदर विथ, अलॉंग विथ, अकंपनीड बाय, लेड बाय, गाइडेड बाय किंवा एक्सक्लुडिंग, इन्क्लुडिंग, अँड नॉट अशा प्रकारचे जर वर्ड्स आले असतील तर तुम्हाला त्या सेंटेन्स मध्ये जो वर्ब आहे तो पहिल्या सब्जेक्टच्या अनुसार घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे दोन सब्जेक्ट आहेत तर त्या दोन सब्जेक्ट पैकी जो पहिला सब्जेक्ट आहे त्या पहिल्या सब्जेक्टच्या नुसार तुम्हाला वर्ब घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल द पब्लिशर अँड ॲज वेल ॲज द रायटर्स हॅज कम. या सेंटेन्स मध्ये द पब्लिशर हा एक सब्जेक्ट आहे आणि द रायटर्स हा दुसरा सब्जेक्ट आहे. आता या दोघांच्या मध्ये ॲज वेल ॲज ने हे दोनही सब्जेक्ट जोडलेले आहेत. मग या दोघांपैकी जो ॲज वेल ॲजच्या आधी आलेला पहिला सब्जेक्ट आहे त्या पहिल्या सब्जेक्टच्या अनुसार तुम्हाला इथं वर्ब घ्यायचा असतो.
म्हणजे हा पहिला सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचा आणि पहिला सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब घ्यायचा. एक्झाम्पल पाहून कन्सेप्ट समजून घ्या. द पब्लिशर हा आपल्याकडे एक सब्जेक्ट आहे आणि द रायटर्स हा आपल्याकडे दुसरा सब्जेक्ट आहे आणि या दोन सब्जेक्टला ॲज वेल ॲज ने जोडलेले आहे. तर रूल असा सांगतो की जर हे सर्व सेंटेन्सेस मध्ये जर हे सर्व वर्ड्स आले असतील तर तुम्हाला पहिला सब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे. हा पहिला सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून आपण इथं सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे आणि जर पहिला सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर आपल्याला प्लुरल वर्ब घ्यायचा आहे. बघा दुसरं सेंटेन्स सेम आहे, फक्त चेंज काय आहे तर इथे जो पहिला सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे आणि इथला पहिला सब्जेक्ट प्लुरल आहे. मग इथं जो सब्जेक्ट प्लुरल आहे या सेंटेन्स मधला जो वर्ब आहे तो सुद्धा आपण प्लुरल घेतलेला आहे. म्हणजे जेव्हा सेंटेन्स मध्ये सिंग्युलर सब्जेक्ट आहे तेव्हा आपण सिंग्युलर वर्ब घेतला आणि ॲज वेल ॲज च्या आधी जर प्लुरल सब्जेक्ट आहे तर आपण प्लुरल वर्ब घेतला. इथे बघा द क्रिमिनल अलॉंग विथ हिज फॉलोअर्स. द क्रिमिनल अलॉंग विथ म्हणजे अलॉंग विथ च्या आधी जो आपला सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्यामुळं आपण जो वर्ब घेतला तो वर्ब आपण सिंग्युलर घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथं जो वर्ड आहे ही अँड नॉट हिज ब्रदर्स जरी हा प्लुरल असला तरी आपल्याला अँड नॉट च्या आधी जो सिंग्युलर आहे तो कन्सिडर करायचा आहे. हा सिंग्युलर आहे म्हणून आपण इथं जो वर्ब घेत आहोत तो वर्ब आपल्याला सिंग्युलर घ्यायचा आहे. इथे द टीचर्स हा प्लुरल सब्जेक्ट आहे लेड बाय देअर प्रिन्सिपल. हा प्रिन्सिपल सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. परंतु रूल काय सांगतो की जर लेड बाय गाइडेड बाय असे जर वर्ड्स असतील तर त्या वर्ड्सच्या आधी जो सब्जेक्ट आला आहे तो पहिला सब्जेक्ट तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. पहिला सब्जेक्ट प्लुरल आहे, अनेक वचनी आहे म्हणून तुम्हाला इथे जो वर्ब येईल तो या पहिल्या सब्जेक्टच्या अनुसार म्हणजे हा प्लुरल आहे हा अनेक वचनी आहे तर यालाही तुम्हाला अनेक वचनीच घ्यावं लागेल. म्हणून द टीचर्स साठी जो वर्ब आला तो अनेक वचनी आर आलेला आहे. म्हणजे इथे जो वर्ब येतो तो पहिल्या सब्जेक्ट साठी येतो. जर हे सर्व वर्ड्स सेंटेन्स मध्ये असतील आणि जर या सर्व वर्ड्सने दोन सब्जेक्ट जोडले असतील तर तुम्हाला पहिला सब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे आणि पहिल्या सब्जेक्टच्या अनुसार तुम्हाला वर्ब वापरायचा आहे. सो मित्रांनो हा होता आपल्या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकचा पहिला पार्ट. अत्यंत साध्या सोप्या मराठी भाषेमधून तुम्हाला पहिला पार्ट समजून सांगितला आणि यानंतरचा सेकंड पार्ट तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळेल. अपेक्षा करतो की तुम्हा सर्वांना प्रत्येक कन्सेप्ट नीट समजलं. इंग्लिशला पाठ करायचं नसतं, रट्टा मारायचा नसतो, इंग्लिशच्या कन्सेप्ट समजून घ्यायचे असतात आणि भरपूर प्रॅक्टिस करायची असते. तर माझ्यासोबत मी तुम्हाला संपूर्ण ग्रामरची टीचिंग सोबत प्रॅक्टिस आणि भरपूर एक्सरसाइज देणार आहे आणि तुमच्याकडून प्रॅक्टिस करवून घेणार आहे. तेव्हा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये इंग्लिशला समजून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढतं आणि भरपूर शेअर करा ज्यामुळे तुमच्या मित्रांपर्यंत इंग्लिश ग्रामर अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये पोहोचू शकेल. सो थँक्यू.